तरुणातले चिरतरुण शरद पवार, महाराष्ट्राचा सह्याद्री, द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार. शरद पवार 1958 मध्ये पुण्यातल्या BMCC महाविद्यालयात शिकायला आले. त्यांच्या धाडसी, जिद्दी, प्रेमळ आणि कष्टाळू स्वभावामुळे अनेकांशी त्यांचं चांगलं नातं तयार झालं. खेडेगावातून आलेल्या शहरी वातावरण पाहून बुजलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी बळ दिलं. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. त्यांच्या अडचणी सोडवल्या. अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, वक्तृत्व स्पर्धा यातही त्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला. या काळात महाविद्यालयांमधल्या निवडणुका त्यांनी लढवल्या आणि जिंकूनही दाखवल्या. इतर कॉलेजमध्ये देखील त्यांच्याच नावाचं शरद पवार पॅनल निवडणुकीला उतरायचं आणि जिंकायचं. म्हणजे शरद पवार नावाची जादू ही तेव्हाही पाहायला मिळत होती. आज प्रत्येक गावागावात त्यांचा संपर्क आहे. त्याची पायाभरणी या निवडणुकांमधूनच झाली. पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण अशा दिग्गजांच्या विचारांच्या प्रभावामुळे त्यांचं काँग्रेस भवनात येणं जाणं वाढलं आणि 1962 मध्ये ते पुणे शहर युवक काँग्रेसचे सचिव झाले. दरम्यानच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीला काँग्रेसच्या गुलाबराव जेधेंविरुद्ध होते शरद पवारांचे बंधू वसंतराव पवार.